डगआउट मध्ये आहेत म्हणजे बॅटिंग क्रम मध्ये दमखम भरपूर आहे कारण तो दमखम दाखवला प्रत्येक मॅच मध्ये डॉमिनेटिंग बॅटिंग त्यांची राहिली बॉलिंग मध्ये इम्प्रेस केलं त्या जोरावरती सेमीफायनल टू खेळतात तर बॅटिंग पॉवर हाऊस म्हणून ओळखली जाणारी ही टीम काय खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये सुरू ए टीमनेही दाखवला आणि याच टीमच्या माध्यमातून आपण पाटील तयार होतो राऊंड स्ट्रायकिंग एंड वरती नेक्स्ट बॉल पुष्पम प्लॅन मिस डॉट बॉल दरम्यान इथे येतोय जणू काही गती कमी केली होती तेच तिथे पाहायला मिळालं कारण स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला होता बॉल नंतर आला ती गोष्ट तिथे पाहायला मिळाली पेस ऑफ केलं होतं केतनने डॉट बॉल दरम्यान इथे येतोय पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पहिले 2 चेंडू सटीक लाईन आणि लेंथ वरती टाकलेत केतन पाटीलने तीच गोष्ट महत्वाची आहे कारण जर आपण पाहिलं नाईट सेशन मध्ये हा सेमीफायनल 2 चा आपण सामना पाहत आहोत कुठेतरी 4 ओव्हरची मॅच मिनिमम मी म्हणेन 40 ते 45 जरी बनवल्या मॅच फार चांगली होईल फुल फटका मी उल्लेख जस्ट केला की कुठेतरी 40 ते 45 जरी किमान बनवला तरी सुद्धा एक चांगली लढत या सेशन मध्ये होऊ शकते कारण बॉलिंग क्रम टीम जुनादुर्गीचा चांगला आहे हा बॉल सोडून दिला दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल अतिरिक्त रनच्या साहाय्याने धावफलक पुढे जातो धावफलक आता जाऊन पोहोचला 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील रिव्ह्यूची मागणी फिल्डिंग टीमच्या माध्यमातून चेक केलं जाईल वाईट बॉल आहे की नाही अंपायरचा सिग्नल तर वाईड होता बट पाकलं जाईल कारण वाईड लाईन बॉल टाकण्यात आला होता रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर मी चर्चा जस्ट केली की इम्प्रेसिव्ह खेळ आणि दमदार खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये या दोन्ही टीम्सचा इथे राखला पण प्रश्न हाच दडलाय की सेमीफायनल 2 मध्ये विजय प्रस्थापित करून अलिमगड बी टीमचा अगेन्स्ट फायनल कोण खेळेल आणि या स्पर्धेचा चॅम्पियन कोण बनेल हे 2 सामने आपल्याला इथे सांगणार आहेत संपूर्ण स्पर्धा फार चांगली राखली पाहिलं गेलं तर प्रत्येक टीमने इम्प्रेसिव्ह खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलेला आहे त्यातल्या त्यात कॉमेंट्री बॉक्समधून सुभाषजी धुमाल सरांचा पॉवरफुल आवाजही आपण ऐकलेला आहे तसेच जर आपण विचार केला तर गुणलेखन अल्पेशजी गायकवाड सरांचा आवर्जून आपण उल्लेख करूया फार चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत करण्यात आलं त्याचप्रमाणे ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनी त्यांचा आवर्जून उल्लेख करून भरपूर चांगलं लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला निर्णय इट्स अ फेअर डिलिव्हरी वाईट नाहीये आणि त्याच अनुसरून हा रिव्ह्यू घेण्यातही आला होता रिव्ह्यू सक्सेसफुल म्हणजे यात नंतरही रिव्ह्यू मिळणार आहे डॉट बॉल असेल नेक्स्ट बॉल यावेळेस स्लॉक शिफ्ट खेळायचं होतं बट दरम्यान बॅटचा संपर्क आला की पायावरती आदळला हा प्रश्न नक्कीच आहे बॅटचा संपर्क आला सिंगल रन दरम्यान इथे मिळेल धावफलक आता एका धावेच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 8 धावा धावफलकावरती रिमेनिंग अजूनही या पहिल्या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ दरम्यान इथे बाकी आहे केतनचं हे षटक आज बॉलिंग मध्ये दिवस चांगला नव्हता केतनचा कारण आज जर आपण 3ही सामने उचलून पाकले तर फार एक्सपेन्सिव्ह लागला केतन बट आज जर आपण पाहिलं तर या सेमीफायनल 2 मॅच मध्ये आतापर्यंत चांगली बॉलिंग कारण 8 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला तो देखील इशारा आलाय चेक करायचंय कोणत्या एंडला चेक करायचं अंपायर बॉलिंग एंडला चेक केले जाईल बघा षटक समाप्त आहे त्यामध्ये कोणतीही शंका नाहीये बट ती एक्स्ट्रा रन 2 धावा असतील की एकच धाव असेल या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल चेक केलं जात आहे चला फिल्डिंग सेट करा टीम सुरू कारण बघा जर एक धाव असेल तर आम्ही अनाऊन्स करणारच आहोत तुम्ही फिल्डिंग सेट करा आणि पुढील षटकाला सुरुवात करा आणि 2 धावा रन शॉट नाहीये येस 2 धावा असतील रन शॉट नाहीये
सारंगावचे सन्माननीय बाळाशेठ यांनीही या स्पर्धेसाठी आणि टीम सुरईसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि स्पेशली सुरई टीमला शुभेच्छा देण्याकरिता आशीर्वाद देण्याकरिता आज बहुमूल्य उपस्थिती आपल्याला भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांची पाहायला मिळत आहे. सेकंड ओव्हर आकाश पाटील आणि त्याच अनुषंगाने या दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी आकाश पाटीलच्या खांद्यावरती. पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एकूण 10 धावा आलेल्या आहेत. आकाश पाटील सेकंड ओव्हर मध्ये ओव्हर द विकेट तयार होतात. समोर पुष्पम पाटील पुल करायचं जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील. यथा 2 धाव फलकात 2 धावांच्या साह्याने स्कोर काढता पुढे जातोय 12 धावा धाव फलकावरती. एकूण आपण चर्चाही इथे करत होतो की 45-40 या बिटवीनही बनवलं किंवा यापेक्षा जास्तही बनवलं तर एक चांगला डोटो या कंडिशन्समध्ये मानला जाऊ शकतो. आणि सुरुवात महत्त्वाची होती आणि सुरुवात टीम आई जोगेश्वरी जुनानदुर्ग टीमसाठी चांगली लागलेली आहे कारण 12 धावा धाव फलकावरती आहेत. कोणत्या प्रकारे विकेटही गमावली नाही आहे. आकाश पाटीलचा प्रयत्न नक्कीच असेल की एखादी विकेट इथे हवी आहे. नेक्स्ट बॉल आणि दरम्यान इथे चांगला बॉल टाकलाय. लाईनही चांगली आहे ते अंपायर सांगतात आणि तसेच आपल्यामधनं आणि आज स्पर्धेला सदिच्छा सामना सुरू आज महत्त्वाची उपस्थिती लाभलेली आहे. सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय की या स्पर्धेविषयीच आपलं मनोगत व्यक्त करायचं. जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरई आयोजित बबनशेठ स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेदरम्यान स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय महादेवजी घरत साहेब, व्यासपीठावर उपस्थित केतन तरे, संतोष पाटील, सर्व सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरई, त्यांचे सर्व सहकारी सदस्य, स्पर्धेत सहभागी सर्व संघ आणि संघातील खेळाडू. सगळ्यात पहिले तर या स्पर्धेत सहभागी सगळ्याच टीमला, सगळ्या खेळाडूंना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय. आपण सगळ्यांनी निवडून येण्यासाठी खूप खूप प्रयत्न करा आणि ते प्रयत्न करताना नियमांचे पालन करा. आणि ज्यांनी ज्या जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरईने आपल्या इथं चांगली खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांना जेही सहकार्य अपेक्षित आहे ते सगळे सहकार्य आपल्या सगळ्या संघांकडून, टीमकडून होणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा सर्व संघांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आहे. आपल्या विजयासाठी शुभेच्छा देतो आहे आणि जयदुर्गा क्रिकेट क्लब संघ यांचं अभिनंदनही करतो आहे की त्यांनी खूप चांगलं आयोजन या क्रीडांगणावर केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं देखील अभिनंदन करतो, रजा घेतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा पुन्हा उपस्थिती साहेब तुम्ही दाखवली संपूर्ण जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरईच्या वतीने मी विशेष आभार व्यक्त करतोय साहेबांचं. तसेच त्यांचा समवेत सन्माननीय केतनजी तरे साहेब, तसेच महादेवजी घरत साहेबही आपल्यामधनं रजा घेतात. आज फार महत्वाची उपस्थिती आपल्याला स्वर्गीय बबनशेठ स्मृती चषक 2025 मध्ये भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय राखली आणि त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. संपूर्ण जयदुर्गा आकाश. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फटका, तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाहीये. फिल्डर येतात,
बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इथे पहा विकेट किपर मिस्टेक केली तर अनुसरून या 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. कारण कदाचित विकेट किपर निशांत पाटीलने हा बॉल फर्स्ट अटेम्प्ट मध्येच कलेक्ट केला असता तर इथे फक्त एकच असती पण गेल्या 2 धावा मिळतील. धावफलक जर आपण पाहिलं तर 15 ऑन द बोर्ड 15 धावा धावफलकावरती. दमखम आहे टीम जुनानदुर्गीचा गोलंदाजी क्रमामध्ये त्या अनुसरून त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे की एक चांगलं टोटल इथे उभारायचं. आता हे बट ते आता आम्हाला समजलं बॅटर हिट विकेट झालेत. कुठेतरी डेप्थ ऑफ द क्रीज गेलो आणि पाय स्टंपला लागला ती गोष्ट तिथे झाली तर अनुसरून हा पहिला धक्का लागला. न्यू बॅटर अल्पेश पाटील मैदानात मध्ये दाखल होत आहेत. अल्पेश पाटील दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. कदाचित आमचे समालोचक मित्र समीरजी ठाकरे सर हे सामना पाहत असतील त्यांच्या माध्यमातूनही जुनानदुर्गी टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. बट एकंदरीत ना सुरुवात चांगली झालेली आहे. पॉझिटिव्ह वेने ही सुरुवात आहे. कोणत्या प्रकारे दबाव आणि दडपण आतापर्यंत फलंदाजांच्या खेळीमध्ये पाहायला मिळालं नाही आपल्याला. आणि हीच गोष्ट महत्त्वाची आहे की सामना कोणताही असू द्या तुम्ही तुमचा जो नॅचरल गेम आहे ना तो खेळण्याचा प्रयत्न करा. आणि या माइंडसेटने जेव्हा तुम्ही खेळाल ना तुम्ही तुमचा बेस्ट नेहमी द्याल. सेमीफायनल 2 जरी असली बट कुठेतरी मी म्हणेन सामना कोणताही असू द्या तुम्ही जर तुमच्यामधली जी गुणवत्ता आहे तिला जाणून पारखून खेळाला तर बेटर रिझल्ट तुम्हाला नेहमीच मिळेल. न्यू बॅटर अल्पेश क्रमांक 3 वरती आणि अल्पेशने जी जर्सी प्रदान केली आहे जी जर्सी आकाशने प्रदान केली त्या अनुसरून समजतं की एक सामन्याचे दोन्ही प्लेअर ऑफ द मॅच राहिलेले आहेत. फार चांगला खेळ या दोन्ही बॅटर्सचा राहिला आणि फुल लाईन टाकला होता बॉल आणि एकंदरीत अचंबित केलं बॅटरला. डॉट बॉल आणखीन एक येतोय. आता आकाश पाटील बॉलिंग करतायत त्यांचं कौतुक मी आवर्जून एक्सपेन्सिव्ह लागलेत. पण दुसऱ्या बाजूने आकाश पाटील प्रत्येकी मॅच मध्ये विकेटही काढलेत इकॉनॉमिकलही राहिलेत. आताही जर आपण पाहिलं तर थाईज वर त्या बॉल आदळला कदाचित निशाणा जर प्रॉपर साधला असता तर इथे रनआउटची शक्यताही होती. आणि एक विनंती कारण थंडीचे दिवस सुरू आहे तसंच जो धूर आहे तो हवेमध्ये लवकर मिक्स होतो अशा दिवसांमध्ये. कारण क्लायमेट ऑलरेडी थंड. प्लीज ती शेकडू ज्या कोणी पेटवलेली आहे ते विझवा. ऑन साइडला फटका खेळलेत. फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला रुपेश पाटील बॉल फील्ड करतात. सिंगल घेतली जाईल. धाव फलक या एका धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. धाव फलक जाऊन पोहोचला 17 धावा धाव फलकावरती आणि 2 ओव्हरचा खेळही समाप्त. सेमीफायनल 2 मध्ये अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि सामनेच्या क्रीडांगणावरती सामने टीमच्या माध्यमातून डीडी ग्राउंड भिनार वरती स्पर्धा सुरू होती. आणि न्यू एकविरा स्पोर्ट्स पिंपळनेर टीम पुन्हा एकदा रनर्स अप. यंग टीम त्यांचं कौतुक करेन कारण JCA चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पिंपळनेर आपल्याला फार पुढे जाताना दिसणार. त्यांनाही शुभेच्छा देऊया. 2 ओव्हरचा आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट विनीत माळी रागलेत. बेस्ट बॉलर नयन पाटील रागलेत पिंपळनेरचे आणि तसेच बेस्ट बॅट्समन अमोल ठाकूर रागलेत वरलदेवी ताडाली टीमचं. अशा प्रकारे या गोष्टी समदे टीमच्या स्पर्धेमध्ये घडला.
आणि अल्पेश दादांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की प्रत्येकी स्पर्धेचा बायोडेटा आमच्याकडे राहणारच आहे आणि ती माहिती आम्ही वेळोवेळेला तुमच्यासमोर मांडणारच आहोत. थर्ड ओव्हर तयार होतात बॉलर आयुष पाटील. तिसरं षटक आयुष पाटील येतात या तिसऱ्या षटकामध्ये. ही महत्वाची जोडी जुनंदुर्गी टीमचे ग्राउंड मध्ये आहे कारण हे बॅट मध्ये अशा कंडिशन्स मध्ये 10 रन पर ओव्हर बनवणे 11 रन पर ओव्हर इतकं महत्वाचं आहे कारण जर टीम जुनंदुर्गीचा सिक्सर हा कारण मॅच सेमीफायनल 2 आहे. प्रत्येकी मॅच या आधी नॉकआउट होती पण या सामन्याचं महत्व जास्त का झालंय कारण फायनल पासून फक्त एक पाऊल दूर आहेत हे दोन्ही संघ. पण तो एक पाऊल टाकेल कोण हा प्रश्न नक्कीच आहे. आणखी कंडिशन ज्याप्रमाणे झालेल्या आहेत मी 45 जरी बनवला दिला तरी सुद्धा सामना फार चांगला रंगेल. पण इथे जर प्रश्न खेळलं जातं. मी या आधीच उल्लेख केला होता की फ्रीली माइंडसेटने नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही नेहमीच तुमचा आहेत 22 धावा या ओव्हर मध्ये. ज्या कंडिशन्स मध्ये 10 रन बरोबर 11 रन पर ओव्हर बनवणं अवघड ठरतं त्या परिस्थितीमध्ये त्या कंडिशन्स मध्ये या ओव्हर मध्ये 22 अजून मध्ये टीम जुनंदुर्गीचा नेक्स्ट बॉल फुल लेन टाकला प्लेन मिस. हा निर्धाव जरूर येईल बट या डॉट बॉलने मला असं वाटतं की जुनंदुर्गी टीमला जास्त फरक पडणार नाहीये.
बघा महत्वाची गोष्ट ही देखील राखली ना की बघा रन्स 13 रन पर ओव्हर बनवण्यात आला आणि महत्वाची गोष्ट ही देखील की बॉलिंग क्रम हा देखील मजबूत पक्ष आहे जुनानदुर्गी टीमचा. त्या अनुषंगाने या आधीचा सामना आपण पाहिला होता की 42 चेस करत असताना ऑलमोस्ट नाके नऊ झाले होते सुरई टीमचे. त्या आधीच्या 2 सामन्यांमध्ये जेव्हा फर्स्ट बॅटिंग केली तेव्हा चांगला खेळ राहिला, बट चेसमध्ये ऑलमोस्ट अडकलेच होते मागील सामन्यामध्ये. निशांत पाटीलचा तो चांगला फटका आला, तिथे बाजी मारली होती सुरई टीमने आणि याही मॅचमध्ये चेजच करायचा आहे. बघा फर्स्ट बॅटिंग करणं आणि सेकंड बॅटिंग करणं यामध्ये फारसा अंतर तर ते कार्य मिळवणे कोणत्याही बॅटरसाठी अवघडच असतं. या सामन्यामध्ये पाटीलचा प्रयत्न आज असेल की 10 पेक्षा कमी द्यायचं, बट 10 ते 15 रन जर इथेही आल्या तर आपण म्हणूया एक फार चांगलं टोटल या मॅचमध्ये उभारताना जुनानदुर्गी संघ आपल्याला पाहायला मिळेल. उत्तमजी राऊत साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलेलं अलिमगड बी टीम आपल्याला फायनल मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. साहेबांनी फार मोठा विश्वास अलिमगड बी टीमवरती दाखवला आहे आणि त्या विश्वासू पात्र खेळही अलिमगड बी टीमने केलेला आहे आणि उत्तमजी राऊत साहेबांची उपस्थिती आपल्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये थोड्या वेळामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर अलिमगड बी टीम मेगा फायनल खेळणार आहे. निशांत पाटील लास्ट ओव्हर, पहिला बॉल, पहिला तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलक पुढे जातो, 40 धावा धावफलकावरती. सेमीफायनलचा दबाव आहे. सेमीफायनलच्या या दबावामध्ये अजूनही या परिस्थितीमध्ये टीम जुनानदुर्गीचा खेळ बेटर राखला. पहिली 2 षटकं आल्या, तो प्रत्येक दिलाय प्लेन मिस, बट दिशा खराब आहे. अँगलने बॉल बाहेर जातो, ते अंपायर सांगतायत. अतिरिक्त रन मिळेल. धावफलक एका धावेचा सहाय्याने, स्कोर कार्ड 41 धावा धावफलकावरती. तर म्हटलं जातं ना की कोणत्याही क्षेत्रामध्ये ना फ्रीमध्ये जागा मिळायचं असं जागा निर्माण करावी लागते आणि आता फायनलमध्ये जागा निर्माण स्वतःची कोण करेल मेहनतीच्या उत्तर या मॅच मध्ये आपल्याला मिळणार आहे. लो फुल टॉस होता, बॅटचा साऊंड तर तिथे आला होता आणि डॉट बॉल इथे येतोय. निर्धाव चेंडू आणि तेच तर महत्वाचे, मी तेच तर एक्झॅक्टली सांगत होतो. उत्तमजी राऊत साहेब उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करतो यायचं आपण मंचावरती. उत्तमजी राऊत साहेबांच्या माध्यमातून अलिमगड बी टीम या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांना मी विनंती करतो आपण यायचं आपण मंचावरती. आपलं हे सहर्ष हार्दिक स्वागत. लॉफ्ट धक्का इथे लागला, बॅटर दरम्यान इथे बाद झालेत. अल्पेश पाटील बाद झाले. धक्का दुसरा. न्यू बॅटर आता मैदानात मध्ये दाखल होतोय. भावेश पाटील क्रमांक 4 वरती. अजूनही जर आपण पाहिलं हे षटक आतापर्यंत चांगलेच राहिले टीम सुरईसाठी, बिकॉज पहिले 2 चेंडू 2च धावा, अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. किमान इथे 2 बाउंड्रीज हव्या आहेत जुनानदुर्गी टीमला. मग जर त्या 2 बाउंड्रीज इथे नाही आल्या तर जुनानदुर्गी टीमही नाखुश असेल, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं धावफलक थांबलेला आहे 41 वरती, अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. तीन चेंडू झालेत. तीन चेंडू झालेत, अजून 3 चेंडू बाकी आहेत या अंतिम षटकामध्ये. निशांत पाटील आतापर्यंत निशांतने इम्प्रेसिव्ह बॉलिंग केलेली आहे. 3 चेंडू महत्वाचे आहेत. हा फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, गॅप फार
बाउंड्री इथे आली आणि हेच तर हवं होतं जुनांदुर्गी टीमला. बॅटर भावेश पाटीलला चौकार येतो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बघा बॅटिंग क्रमामध्ये दमखम भरपूर आहे सुरई टीमचा, बट कुठेतरी त्यांनाही ही गोष्ट ठाऊक आहे की नाईट सेशन मध्ये आपण खेळतो, बॅटिंग करणं सोपं नाहीये या परिस्थितीमध्ये. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवायचं होता, एलिव्हेशन नाही मिळालं. लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत, सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परत नाही येत. अंतिम बॉल स्ट्रायकिंग एंड वरती असेल. बॅटर आकाश पाटील. आकाशने एक बहुमूल्य खेळी, एक चांगली खेळी या मॅच मध्ये केलेली आहे. सेमीफायनल 2 मध्ये आपल्या टीमला आवश्यकता होती चांगली इनिंग, किमान एक बॅटर कडून, आणि ती इनिंग इथे खेळताना आपण आकाश पाटीलला पाकले. तो इंडिव्हिज्युअली नॉट आउट आहे 23 धाव्यांवरती. शेवटचा बॉल सेट केलाय टीम आई जोगेश्वरी जुनांदुर्गी टीमने अगेन्स्ट टीम सुरई ए. आणि आपण एक शुभ सन्मानही करणार आहोत. अलिमगड बी टीमचे पुरस्कर्ते उत्तम दादा राऊत उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. धन्यवाद. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज पाहतोय त्या अक्षय बबन पाटील यांनी ज्यांच्या नावाने मित्रांनो स्पर्धा आपण आयोजित केलेली स्वर्गीय बबन कालीराम पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय स्वर्गीय पंडित राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सदानंद पंडित पाटील साहेबांनी स्पॉन्सर, त्यांचे ते विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज ह्या ट्रॉफीज सुरेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती कमलाकर नामदेव वजे साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी वॉशिंग मशीन असणार आहे, ज्यामुळे स्वर्गीय गुरुनाथ सिनवार पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण गुरुनाथ पाटील साहेबांनी स्पॉन्सर, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, कूलर आम्हाला स्पॉन्सर स्वर्गीय दत्ता लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ सुरेश दत्ता पाटील साहेबांनी, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आकर्षक टी शर्ट आपण पाहतोय
ज्यामुळे स्पॉन्सर केले गेलेत स्वर्गीय चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ पांडुरंग बेडका पाटील व अशोक पांडुरंग पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय काही जोगेश्वरी जुना अदरखे या दोन संघामध्ये. तर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन उत्तम सन्मान केला जात आहे. आणि या सन्मानानंतर आव्हान 43 आणि 47 धावांचं आव्हान जयदुर्ग सुरे ए संघासमोर ठेवलेलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी या सुरे संघाकडून सुजित पाटील आणि पियुष पाटील जोडे मैदानामध्ये. ही दुसरी स्पर्धा नुकतंच जाहीर झालेलं आहे. तिसऱ्या स्पर्धा इथे मात्र धावांचा 47 लक्षाचा पाठलाग करताना जयदुर्ग सुरे ए संघाचा सलामीला सुजित पाटील याच्या बॅट मधून षटकार. सुजित पाटील ऑफ द कुणाल पाटील मालोडी
श्री गुरुदत्त प्रक्षेपण केलं जात आहे, लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते सूर्य विपक्ष जुना अंतर्गत या दोन संघामध्ये. या अगोदरच अलीमगढ़ बी संघाने या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. उत्तम राऊत साहेबांचा संघ फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे. उत्तम राऊत साहेबांची उपस्थिती उत्तम राऊत इथे मात्र दुसरा उपांत्य फेरीचा सामना सध्या सुरू आहे. इथे या समोर खेळल्या या सिंगलने धावसंख्या पोहोचते 11 1 बाद 11. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहतोय जयदुर्गा क्रीडा मंडळ जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू आयोजित बबन शेठ स्मृती चषक 2025 हे दिमागदार आयोजन. स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आपण पाहतोय या रात्री हा सामना खेळवला जात आहे. इथे बॅकफुलला जाऊन स्कोर ऑफ द विकेट पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप दुसरी धाव देखील फलंदाज पूर्ण करतात. या दोन धावेने या धावफलकामध्ये बदल. सूर्य संघाची धावसंख्या पोहोचते या दोन धावेने या 13 पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयदुर्गा सूर्य संघाची धावसंख्या 1 बाद 13 धावा. या स्पर्धेमध्ये व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील याचा आवाज आपण पहिल्या दिवसापासून ऐकला. त्यानंतर एक्सप्रेस कोरोच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड धनाजी पाटील मास यांनी खास कामगिरी केली आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण दिनेश भांबरे सर, त्यानंतर निकलेश बजाज सर, प्रल्हाद पाटील सर, राजेंद्र पाटील सर, राजेंद्र बजाज सर हे पंच आपण पाहिलेले आहेत. या पंचाने देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. डीजे प्यारीच्या माध्यमातून चांगल्या धून आता पेश केल्या जातात. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केलं जाते. दुसरं षटक विखुरली शतक्षण आता पाहायला मिळते. कारण जे बंधने होती पहिल्या षटकामध्ये बॉलरच्या ती बंधने आता शिथिल झालेली आहेत आणि बहुसंख्येने आता मात्र क्षेत्ररक्षक कर्णधार थट्या सगळ्याच्या बाहेर ठेवू शकतोय. ते त्याला स्वतंत्र मिळाले आणि तेच चित्र इथे पाहायला मिळते. अल्पेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज अल्पेश पाटील याचा केतन पाटील. यायला फुलटा चेंडू होता, हवा तसा फायदा खरं तर उचलता आलेला नाही. मिड रिझन मध्ये चेंडू डीपला फील केला जातोय. 2 धाव फलंदाज वेगाने पूर्ण करतात. या 2 सूर्य संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय जयदुर्गा सूर्य हे विपक्ष योगेश्वरी जुनालखे या 2 संघामध्ये. अल्पेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज केतन पाटील. स्विंग अँड मिस इथे मात्र गुडलेन स्पॉटर चेंडू पिच होऊन निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये RD 444 गावठी ओवली संघाला उत्तम राऊत फॅम टीम जरीमरी अलीमगढ़ बी संघाने पराभूत केलं होतं.
आणि उत्तम राऊत फॅम टीम झरेमरी अलिमगड बी संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. इथे आपल्याकडे 21 47 हा लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे आता जयदुर्ग सूर्य हे संघाकडून केला जात आहे. आज एक संघ आपण पाहतोय देशाची चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ देखील राहिलेला आहे. तब्बल 69 संघामधून या संघाने चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे. हे देखील विसरून चालणार नाही. प्लेन मिस इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक चेंडू निर्धाव. या अगोदरचा चेंडूवर षटकार होता आणि त्यानंतर हा चेंडू मात्र निर्धाव. वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. अल्पेश पाटील षटकातील पुढील चेंडू इथे पंचवीस धावा सध्या धावांचा पाठलाग करताना इथे मात्र चांगला 12 नंतरच्या 12 चेंडूमध्ये इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बारा 5-0च्या सरासरीने आतापर्यंत धावपलीकडे धावा झलकायला गेलेल्या आहेत. 25 धावा आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 22 धावांची आवश्यकता म्हणजे 11.00च्या सरासरी प्रति षटकामध्ये धावा झलकाव्या लागतील. अर्जन पाटील दोन षटक
रणजित शिकारी. न्यू बॅटर मैदानामध्ये आकाश पाटील. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 11ची सरासरी आता मात्र राखावी लागेल जयदुर्ग सूर्य ए संघाला जे संपादन करून अंतिम फेरीमध्ये धडक मारायची असेल तर. जयदुर्ग क्रिकेट क्लब सूर्य आयोजित बबन शेठ स्मृतीच्या 20-25 दिमागदार आयोजन आपण पाहतोय. यशस्वी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते. सेकंड लास्ट सामना या ट्रॉफी मधील आपण पाहत आहोत. रणजित शिकारी आलेला तिसरे षटक हाताळण्यासाठी. तर रणजित शिकाऱ्याचा सामनागारी फलंदाज पियुष पाटील. इथे मात्र दिशा भरकटताना अवंत धाव वाढ चिरपणे धावसंख्या 26. 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना सध्या सुरू आहे. यावेळी चेंडू धावसंख्या सिंगल पोहोचली 33 वर. सूर्यचा रणजित शिकारी बॉलिंग ट्रॅकवर. गतीमध्ये निर्धार चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 33 धावा. एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगत आहेत की 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 9-14चं समीकरण. प्रत्येक चेंडू नंतर आता समीकरण बदललं जाईल. इथे समोर खेळण्याचा फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या 34. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे जयदुर्ग सूर्य ए संघाला विजयासाठी. चेंडू 13 धावा. इथे तिसरे षटक मार्ग यावेळी मात्र सूर्य चेंडू पंचांचे समाल त्या 2 धावा
धावफलकमध्ये जोडल्या जातील आणि या धावफलक पोहोचतो तो 38 वर. 7 चेंडू 9 धावांच्या सेकंड सेमीफायनल चॅम्पियन ट्रॉफी चॅम्पियन संघ यांच्या माध्यमातून आयोजन देखील भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही गोष्टीची कसर कमी ठेवली नाही जयदुर्ग सुरई या संघाने आयोजनामध्ये. बबन शेठ स्मृती चषक 20-25 दिमागदार आपल्याला पाहायला मिळते. रणजित शिकारी इथे मात्र ग्रामीण क्रिकेटचा मात 6 चेंडू आणि अवघ्या 3 धावा. नंबर 6 चेंडू आणि 3 धावा. सहा चेंडू आणि 3 धावा. सज्ज 6 चेंडू आणि 3 धावांचे या सामन्यामध्ये पूर्णपणे आता वापसी केलेली आहे. आपण बघतो जयदुर्ग सुरई ए संघाने सामना थोडासा बेलनामी स्थितीमध्ये होता. 50-50 अवस्थेने बघतो मध्ये इथे थोडासा झुकताना आपण बघतो जयदुर्ग सुरई ए संघाच्या बाजूने 6 चेंडू आणि या 3 धावांची आवश्यकता आहे. चेतन इथे 5 चेंडू जयदुर्ग सुरई संघावर शेवटचे 5 चेंडू इथे मात्र नक्की
पियुष रुपेश फायनल प्रथम क्रमांकाचे ज्योती आपले देखील हार्दिक टॉस आपण फायनल मॅचचा करणार मंचावरती आहे. त्यांना मी विनंती करतो आपणही समोर यायचं आहे. विद्यमान ग्रामपंचायत सुरेश विकी पाटील यासाठी
शेक फायनल मॅच आपण टॉस करणार आहोत आणि टॉस करण्याकरिता सर्वांनी पूनमजी पाटील साहेब, रोशनदादा बजे साहेब आणि आमचे अन्य मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉस अगदी आपण करणार आहोत. मग टॉस घेण्याआधी आपण आपल्या देशाचा अभिमान सन्मान नॅशनल अँथम आपण घेणार आहोत. सो सर्व खेळाडू तसेच प्रेक्षक सर्वांना मी विनंती करतोय आपण आपल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आणि तसेच ज्या कोणी कॅप परिधान केली असेल प्लीज कॅप रिमूव्ह करा. सर्व खेळाडू तसेच प्रेक्षक सर्वांना मी विनंती करतो आहोत. सो विनंती आहे की आपल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभे राहा आणि ज्या कोणी कॅप परिधान केली असेल आपण कॅप रिमूव्ह करा. एक साथ सब अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे. पाटील साहेब, रोशनदादा बजे साहेब आणि अन्य मान्यवर आपण पुढे यायचं आणि दोन टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. फायनल मॅचचा आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 चा थरार आपण पाकला आणि मेगा फिनाले मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम सुरे यांचा अगेन्स्ट अलिमगड बी. कॉल कोण करतोय? कॉल अलिमगड टीमचा असेल. हेड असा कॉल केला आणि जिंकल्या महत्वाची फायनल पर्यंत येऊन पोहोचलेत आणि हा सामना जर जिंकले तर चॅम्पियन बनण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. सो त्या अनुषंगाने निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण. आणि टीम सेम असेल की टीम मध्ये काही चेंजेस नाही? सेम टीम आहे. आणि कशा प्रकारे ऑल ओव्हर अनुभव राहिला या स्पर्धेबाबत आणि ऑल ओव्हर जो टीम वर्क तुमचा राहिला त्याविषयी काय सांगशील? स्पर्धा तर अतिशय छान होती, खेळायला इथे खूप मजा आली आणि आमचा टीम वर्क खूप फिट बसलाय. कॉम्बिनेशन